जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. मत्तई 5:6. होय प्रियानो, आपण या पृथ्वीवर जगत असताना आपण बघतो की मानवाच्या 2 गरजा आहेत. त्या म्हणजे शारीरिक आणि आध्यात्मिक गरजा. शारीरिक गरजा पाहता आपल्या लक्षात येईल की या ज्या गरजा आहेत ते आपण या पृथ्वीवरील जीवनात आहेत आणि या गरजा ही परमेश्वर पूर्ण करतो. कारण वचनात असं म्हटलेलं आहे की येशू जेव्हा वधस्तंभावरती होता तो म्हणाला की मला तहान लागली आहे. आणि आपण जी प्रभूची प्रार्थना म्हणतो त्यामध्ये आपण आमची रोजची भाकर आज आम्हास दे असं म्हणतो. कारण हे शारीरिक भुकेविषयी आहे. पण आजचं जे वचन आहे ते शरीराच्या भुकेविषयी नाही तर आत्म्याच्या भुकेविषयी आहे आणि तहानेविषयी आहे. तर आध्यात्मिक भूक काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि ती आत्मिक भूक म्हणजे सार्वकालिक जीवन, वचनांची आवड, आत्मिक ईश्वरीय ज्ञान, आत्मिक तहान अशा आहेत. तर पहा प्रियानो, येशू आपल्याला आपल्या ज्या आत्मिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यास आपल्याला सहाय्य करतो. कारण वचनात असं म्हटलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मत्तई 4:4. कारण आपण पाहत आहोत की आत्म्याच्या भुकेविषयी येशू सांगताना आपल्याला म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. योहान 6:35. तर प्रियानो, पुढे जाऊन योहानमध्येच वचन 40 असं सांगतं, जी आपली सार्वकालिक जीवनाची आत्मिक भूक आहे त्याबद्दल म्हणतो, माझ्या पित्याची हीच इच्छा आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. आणि प्रियानो, आपली जी आत्मिक तहान आहे त्याबद्दल प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. तो म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. होय मित्रांनो, खरंच आपल्याला असं वाटत असेल की आपली आत्मिक तहान पूर्ण व्हावी आणि आपण तृप्त व्हावे तर आपण सर्वदा प्रभू येशूवरती विश्वास ठेवला पाहिजे. तरच या आपल्या आत्मिक गोष्टी पूर्ण होतील आणि आपण तृप्त केले जाऊ. मग अनेकांच्या मनात असा प्रश्न येईल की ज्यांना येशू माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो, येशू आपल्या जीवनात आपला तारण करता व आपली आत्मिक गरज पूर्ण करणारा म्हणून स्वीकारायचा असेल तर त्यांना येशू बायबलमध्ये मिळेल. त्यासाठी तुम्ही बायबल वाचलं पाहिजे. कारण बायबल आपल्याला शिकवतं की येशू कोण होता, कसा होता, तो या जगात का आला आणि त्याच्यापासून आपल्याला तारण, पापापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन कसे मिळते हे समजेल. त्यासाठी आपण त्याच्या नावावर प्रथम विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि पहा प्रियानो, जोपर्यंत आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी मिळणार नाही.